हॅलो, निघालायत ना व? वाट बघतो आम्ही. हो, तयारी झाली की निघतोच. चालते, मी थांबतो बाहेर, तुम्ही या. ठेवते. निघालेत. हे बघ, आता लाजू नको सगळ्यांच्या पुढं. हे बघ, तुझी कापड एक नंबर फॅशनेबल पाहिजेत. हा नको, ते आपल्याला शोभलतेच घेऊ आपण. अरे खुल्या टाळक्याच्या, आयुष्यात लग्नाचा एकच दिवस असतो या. सगळी माणसं नवरदेवाकडे नवरीकडे बघत असतात. बघ, तुझी कापडे एक नंबर पाहिजेत आणि खचाखच फोटो बी काढत असतात. वाटलं तर ही लगीन झालं कापड फेकून दे, पर लग्नात ह्यो माझा भाऊ एकदम झक्कास दिसला पाहिजे. हा, एक तर आपल्याला त्यातलं काही कळत नाही. नको, वहिनी म्हणतील तसं. वहिनी हाय तेच आयुष्याला लागलेल्या. म्हणजे बघ, तुझा आणि पाठकबाईंचं लगीन आहे ना व, तेव्हा त्यासनी विचार आणि कापडे घे. काय? हा, हे चालतंय बघ. हा, अरे त्यांची पसंत बी माझ्यासारखीच चांगली आहे. आता कसं शाण्यासारखं बोललास. बर, मी जातो आतमध्ये तिला. हा, ताईसाहेब, आता या टायमाला तरी मला नवी साडी पाहिजे बरं का, आणि ती बी माझ्या पसंतीनच. पाठक बाबा आहेर करणार आहे, तेव्हा निस्ती नवीन आहे, चांगली भारीतली साडी घेऊ तुला. नमस्कार. आम्ही सांगितल्या तसं भारीतलं कापड आणल्यात ना ग? नाही, कमी किमतीचं कापड दिसलं तर तुमची काही खैर नाही, ध्यानात ठेवा. नाही नाही, एक नंबर साड्या आहेत बघा. नाही, कोल्हापूर आणि मुंबई शिवाय तुम्हाला कुठं बी मिळणार नाहीत अशा साड्या. होय, चला आवरा पटापटा. होय. अहो ताईसाहेब, अहो जरा हलक्या साड्या बी मागायच्या होत्या की, म्हणजे आपण देताना हलक्या साड्या त्यांना द्यायच्या आणि त्यांच्याकडून भारी किमतीतल्या घ्यायच्या. चंदे, त्या पाटकांकडं इनमिन 2 बाया आहेत आणि त्यांचं पै पावणं कोण तर आपलंच मजूर. या माय लेकी घेऊन घेऊन किती साड्या घेणार आहेत, 5-6 साड्या घेतील, पण आपलं तसं नाही. आपण एकदम बार उडवून द्यायचा बघ. बिल बघून त्या पाटकाचं कंबरड मोडलंच पाहिजे. ताईसाहेब, लई भारी डोस काय बघा तुमचं. म्हणजे त्यांच्या 2च बायका आणि आपण 1, 2, 3, 4, 5 आपल्या लई जणी आहेत आणि आपल्या पाहुण्यातल्या बी लई जणी आहेत. मज्जाच बघा. चला आपण काहीतरी खाऊन घेऊया, नाहीतर खरेदीला जोर कसा राहील अंगात. ಅಯ್ಯೋ ರಾಮ, ಎಷ್ಟು ಸೀರೆ! ಅಯ್ಯೋ, ಆಚೆ ಕಡೆ ಬಿಟ್ರಿ ಅಲ್ಲಿ. ಅಯ್ಯೋ, ಇದು ಅದು ಸೀರೆ ತೋರಿಸ್ರಿ. ಹಾ, ನನ್ನ ತಗೋಕಿದ್ದೇನೋ ಆ ಸೀರೆ ತೋರಿಸ್ರಿಲ್ಲ. ಹಾ ಹೌದು, ಅದಲ್ಲ, ಅದು ಕೆಂಪು ಇದೆ ಅದು. ಹಾ, ಅದು ತೋರಿಸ್ರಿ. ಅಯ್ಯೋ, ಎಷ್ಟು ಚಲೋ. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं? काय झालं काय?
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.